हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आता फायनली पाऊस थांबलेला आहे। सगळीकडे त्यांनी ओलं करून ठेवलं आहे। काल रात्रीपासून पाऊस पडत होता, आज पूर्ण त्यांनी सगळं ओलं करून टाकलं। आपल्या रिसॉर्टला पूर्ण भिजवून टाकलं त्यांनी। आणि बस बाकी एवढंच पाहिजे की पूलचं पाणी साफ राहिलं ते बरं आहे, कारण पावसाचं पाणी आणि पूलचं पाणी जेव्हा मिक्स होतं तेव्हा पाणी खराब होतं। तर सध्या तरी साफ आहे ते एक बरं आहे, कारण काल मी पोहलो नाही पूलमध्ये, पण आज पोहायची इच्छा आहे, पण आज पण पोहाय मी रोजच बोलतो मी आज पोहेन पण पोहायला मिळत नाही, कारण थोडीफार कामं असतात गाई, समजून घ्या तुम्ही पण। हा बघा आपला बाबा आलेला आहे, इकडे आलेला आहे आपला शिंबुकड्या। काय करतो तू आता? चालला ह्याची एक मस्त ॲश आहे गाईज, मस्त की 3 टाइम खातो, झोपून असतो, इकडे फिर तिकडे फिर, कामं तर काय करत नाही, काहीच हा भुकत पण नाही कोणावर। जो कुत्रा आहे त्याला सगळ्यांना मित्र करून टाकतो आणि त्यांना पण घेतो आपल्या इथे। त्याचं असं झालं की त्याला पण असं वाटतं की हा हे माझे गेस्ट ह्यांना घेतो आता मी, असं आपलं सिंपल झालं आता। बाकी आपलं तुम्हाला दिसतेच आहे, रिसॉर्टचं वेदर तर मस्तच आहे, आधीपासूनच छान वाटतंय। म्हणजे पाऊस भिजल्यापासून जरा झाडांना पण मस्त एक नवीन पालवी जशी फुटलेली आहे, हिरवीगार झाडं झालेली आहेत आपली। बघू शकता इकडे वेल मस्तपैकी फुललेली आहे। हा बघा कंचनाचं झाड पण मस्त फुललं आहे, आणि आपल्या नारळाला पण आता मस्त नारळ बिरळ यायला लागलेत झाडाला। हे बघा तिकडे पण झाडाला नारळ आलेत। आणि गाईज आपल्या कोंबड्या पण सर्व आतमध्येच आहेत, त्यांना सोडले नाही, कारण इथे खूप सारे कुत्रे येतात ना, तर ते कोंबड्यांना पकडतात डायरेक्ट, आणि हा काय कामाचा नाही, हा त्यांच्यासोबत जातो डायरेक्ट, त्यामुळे त्यांना आतमध्येच ठेवलं आम्ही सध्या तरी। आणि बघा ती एक कोंबडी अजून सुट्टीच आहे, बघा तिकडे आहे ती, बघा ही बाहेर आहे पिंजऱ्याच्या, बाकी सगळे आतमध्ये आहेत। तिथे तर तिकडे जाऊ शकत नाही तिला पकडायला, कारण तिथे सगळं ओला झालं ना, त्यामुळे पाय खराब होतील माझे। स्वतःला घरी जवळ आपल्याला ज्यूस बनवायचा आहे चकुंदऱ्याचा, तर पटकन तो ज्यूस बनवतो आणि थोडा वेगळा बनवतो। त्यामध्ये ना थोडं गाजर पण टाकतो आणि थोडंसं मीठ बीठ टाकतो, त्यामध्ये शेंदू मीठ असतं ना, शेंदू मीठ तो टाकतो, जरा मस्त वेगळा टेस्ट येईल। चला बनवूया ज्यूस तो आपला आता। बघा इथे जेवण बनवते आपलं, चपाती आहे आणि भाजी आहे, वाटाण्याची भाजी। हे मिक्स केलं तुम्ही? काय मिक्स केलं? वाटाणे आणि हे काय ते थोडीशी होते तेवढे, ठीक आहे असं तसं त्याच्यामध्ये मिक्स होते ना। हो चालेल, आता एवढी जामच केलं भाजी पण, भाजी पण जामच केलं ते सगळं असे की वाटाण्याची भाजी आणि चपाती आणि भात रेडी झालेला आहे, ह्याच्यामध्ये आहे भात। आता मस्त जेवण घेऊ थोड्या वेळाने आपण, वगैरे तर मस्त बघा सॅलड करतोय आणि जेवण पण घेतो आता, डाळ भात आणि चपाती आहे, तर मस्त जेवण पण घेतो आणि सॅलड करतो। ज्यूस करत नाही, कारण ज्यूस करायला वेळ नाही आहे मला, तर मग सॅलडच करतो आणि सॅलड करून खातो आता। काय जेवतो आता, हे बघा जेवायला आहे डाळ चपाती आणि वाटाण्याची भाजी, तर मस्त की जेवून घेतो आता। मी चाललो आपलं जरा रोडवरती, कारण समोर जरा 2-4 फांद्या आहेत त्या खाली आल्यात, तर सारख्या गाडीला लागतात, म्हणजे तर मग अशी गाडी पण गेलो मी तेव्हा सारख्या डोक्याला लागवत आहे, म्हणून ते आता कापायला चाललोय मी आणि सोबत हा बघा आमचा डॉगेश भाई आहे, डॉगेश भाई सिंबा आलाय सोबत, तर जातो आणि बघतो। काल पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल पण झाला, हा बघा सिंबुकड्या तू कुठे चालस पुढे? ए खायला वाटते ना, हा सगळा इलाका त्याचाच आहे, इकडे फिरते बघा, त्याची निशाणी बघा सगळी ती। आणि आज जरा एकदम मस्त शांतता आहे, जास्त कुठे किलबिलाट नाही, काय नाही, पाऊस नाही, ऊन नाही जास्त, मस्त एकदम शांत, एकदम पीसफुल वाटते इथे। आणि जेव्हा गाईज ह्या रस्त्यावर येतो ना मी, एकदम इथे पीसफुलच वाटतं गाईज, जास्त आवाज नसतो कसला, काय नाही, मस्त वारा असतो चाललेला गारगार, असं वाटतं ह्याच रस्त्यावरती हवं घर करून मस्त आहे की, हे बघा। आणि इथली सिनरी पण आहे ना एकदम क्लास वाटते गाईज, एकदम शांत, एकदम छान असं वाटतं गाईज। आणि ह्या डोंगरावरती पण आपण एकदा जाऊ ट्रेकिंगला, तेव्हा पण मस्त व्लॉग बनवेन। ह्याच्यावरती आम्ही खूप वेळा गेलो, पण तेव्हा मी कसे व्लॉग नव्हता बनवलं, ते व्लॉग बनवायच्या आधी आम्ही गेलेलो, पण ते मस्त होतं, एकदम भारी वाटायचं। तर जेव्हा जाय ना वरती तेव्हा मस्तपैकी ब्लॉग बनवणे एकदम छान वाटेल, तिथे पण
एक नंबर असतं गाईज. खूप मजा येते तिकडे. वरती मस्त ग्रीनरी असते, एकदम छान वातावरण असतं. खूप मजा येते तिकडे जायला. वारा वगैरे छान गार असतो एकदम. आता बघू आता कधी जायला मिळेल तेव्हा. सिम्बा कुठे गेला बघा गाईज. इकडे फिर तिकडे फिर. सिम्बा इकडे. सिम्बा हे गे, ये इकडे पटकन चल. ये इकडे. ही बघा ही फांदी खाली आली आहे. हिच्यामुळे खूप त्रास होतोय. आता हे तोडायला लागेल आपल्याला. वरपासून आपला हात जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत तोडायला लागेल. रस्ता ही फांदी आहे. सो गाईस, तो बघा आपला वॉटरफॉल. त्याचं पाणी कमी झालंय आणि तो वरती एक आहे. सो गाईस, तो बघा एक छोटा वॉटरफॉल. छोटा नाही, तो मोठा वॉटरफॉल आहे. त्याचा पाण्याचा फ्लो कमी झाला. मागे खूप जास्त होता फ्लो आणि इथे जो आहे त्याचा पण फ्लो कमी झालेला. पहिला खूप जास्त होता फ्लो ह्याचा, पण आता काय पाऊस पण कमी पडला ना, त्यामुळे कमी झाला फ्लो. आणि बघा ही आलेली आहे कुठेतरी उन्हाळ्याला गेलेली. आणि आपलं काम पण झालेलं आहे गाईज. हा बघा झाड पण तोडून झालेलं आहे. भाईजी ओके आहे ना? आता काय प्रॉब्लेम आहे तुला? येऊ शकतेस ना तू आता? जा वर जा मग, नाहीतरी माकडच आहेस तू ना. तेव्हाच आपलं काम झालेलं आहे आणि आता मी चाललोय घरी. आता सिम्बा कुठे गेला? सिम्बाला बघायला गेलं. सिम्बा कुठे गेला माहिती नाही. आता गावातल्या कुत्र्यात गेला ना, त्यांची उगाच भांडणं होते, फायटी बिटिंग होते, त्याला चावते होती. बघायला लागेल. रिसॉर्टला जायचा रस्ता इकडे जायचा आहे आणि पुढे गेला तर डायरेक्ट तुम्ही रामधनेश्वरला पोहोचाल. म्हणजे डोंगरावर. हा डोंगर आहे तो. आणि काय ते बघा पाणी फुल भरलंय तळ्याचं. तर सगळं पाणी आता बाहेर चाललं इथून तिकडे. हा बघा हा सगळं पाणी इथून येतोय आणि इथून जातोय आणि आपल्याला इथून जायचं आता. तर चला जाऊया. तो काय सिम्बा माझ्या आधीच पोहोचलाय घरी. तो बघा टॉम्ब्या आणि सोबत एक बांबू पण तोडलाय. काहीतरी कामाला येईल कारण हा पण रस्त्यामध्ये होता. सो गाईज हा बघा अभ्यास करतो इथे. ChatGPT मारतोय. बस पोकांड्या हे कर. बॅग जा. गाईज काय नाही खोटं बोलतोय हा. ChatGPT करून अभ्यास करतोय, दुसरं काय नाही. मगाशी बघितलं मी प्रश्न विचारत होता, ओरली बोलत होता आणि खोटं किती बोलशील रे. सो गाईज मी आता झोपतो डायरेक्ट कारण मला खूप सर्दी झाले. विक्स आणले तर नाकाला लावतो आणि झोपतो कारण जेवायची इच्छा नाही राहिली मला. आता सर्दी पण आले, डोकं पण दुखतं, थोडं तापासारखं वाटतंय. तर आता झोपतो कारण खूपच डोकं वगैरे दुखते. अरे विक्स वगैरे लावतो तर नाकाला आणि झोपतो डायरेक्ट. आणि हा ब्लॉग पण इथे संपवतो गाईज. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला लाईक करा, नंतर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. सगळ्यांनी बाहेर पण एकदम हे चालू आहे, खूप आवाज चालू आहे कारण मामा आला आहे आणि ते हे लावलं आहे कौन बनेगा करोडपती. ते सगळे बघतात आणि मी आता बेडरूममध्ये झोपतोय. आता बोलू पण शकत नाही, आवाज कमी करा, मलाच नंतर फटके पडतील.